नको वागू रे गर्वाने भल्या माणसा, येईल पुढचा दिवस कसा याचा नाही भरवसा. माणसाने कितीही मोठं व्हावं पण गर्वानं कधीच फुगू नये. कारण कसं आहे ना, गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. आयुष्यात कितीही प्रगती झाली तरी आपण आपला साधेपणा कायम राखला पाहिजे. कारण नम्रता हीच माणसाची खरी श्रीमंती आहे. नमस्कार, मी मुक्ताई चॅनेल या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी चपात्या आणि त्यामुळं मग मी इथं चपात्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे. तर मी हे चपात्याचं पीठ कायम असं खोलगट भांड्यामध्येच मळून घेत असते. कारण ताटामध्ये जर आपण पीठ मळायला घेतलं ना तर ते कधी कधी गडबडीमध्ये ताटाच्या बाहेर सुद्धा सांडलं जातं. आणि मग जर आपण अशा खोलगट भांड्यामध्ये जर मळलं पीठ तर पटकन मळून होतं, कुठं काही बाहेर सांडत वगैरे नाही. आता मला एक सवयच झालेली आहे, गोडे तेलाची एखादी जर रिकामी झालेली पिशवी असेल ना तर मी ती कधीच अशी इतक्या सहजासहजी टाकून देत नाहीये. कारण त्याच्यामध्ये थोडंफार तरी तेल शिल्लक असतं. मग जेव्हा मी असं चपात्याचं वगैरे पीठ मळते ना त्यावेळेस ते पिशवी फाडून त्याच्यामध्ये थोड्या वेळ 5 मिनिट का होईना हे चपातीचं पीठ ठेवून देत असते. आता ही गोष्ट कोणाकोणाला आवडत नसेल पण हीच खरी रियालिटी आहे. बऱ्याच अशा सामान्य कुटुंबामध्ये या गोष्टी नेहमी होत असतात. तिथल्या स्त्रिया अशा प्रकारे या तेलाच्या पिशवीचा उपयोग करत असतात. आणि मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं सुद्धा होतं की मोठमोठे सेलिब्रिटीज सुद्धा एखादी गोष्ट असं लगेच सहजासहजी फेकून देत नाही. टॉलिवूडचे हिरो मेगास्टार चिरंजीवी हे तर तुम्हाला माहीतच असतील. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की आंघोळीचा जो साबण असतो ना, जो वापरल्यानंतर एक त्याची चिपळी तयार होते, तर ती चिपळी सुद्धा ते कधी फेकून देत नाहीत. ती जी राहिलेली चिपळी आहे ना ती नव्या साबणाला चिटकवतात आणि तो साबण नंतर ते वापरतात. तर मला वाटतं हे खरंच योग्य आहे हे सगळं करणं. कारण कुठलीच गोष्ट माणसाला एकदम सहजासहजी मिळत नसते. खूप सारं कष्ट करावं लागतं, घाम गाळावा लागतो. त्यावेळेस कुठं एखादी गोष्ट आपण विकत घेतो तर ती घेतल्यानंतर त्याचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. असं अर्धवट राहिलं आणि ते फेकून दिलं असं कधीच करू नये. कारण बरीच अशी माणसं आहेत ज्यांना तेवढं सुद्धा नशिबात नसतं, तेवढं सुद्धा त्यांना वापरायला भेटत नाही. मग आपल्याला वापरायला भेटतंय तर आपण त्याचा व्यवस्थितच वापर केला पाहिजे, नाही का? परवा की नाही मी एका मुलाची गोष्ट वाचली होती की जो मुलगा जेवताना ताटातलं पूर्ण अन्न संपवायचा, एकही कण असा शिल्लक राहू देत नव्हता, वाया जाऊ देत नव्हता. आणि मग त्याचे मित्र काय करायचे, त्याची चेष्टा करायचे. आणि एके दिवशी तर त्यातल्या एका मित्राने त्याला विचारलं की तू रोज ताटात एक कण सुद्धा का शिल्लक ठेवत नाहीस? आणि त्यावर त्या मुलाने काय उत्तर दिलं माहितीये का? तो म्हणाला की हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे जे शेतात उपाशी राहून मेहनत करून हे अन्न पिकवतात. आणि हा माझ्या आईविषयीचा सुद्धा आदर आहे, जी आई सकाळी लवकर उठून मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी हे अन्न शिजवते. आणि हा माझ्या वडिलांप्रतीचा सुद्धा आदर आहे, जे माझ्यासाठी अन्न मेहनतीने कमावलेल्या, कष्टाने कमवलेल्या रुपयातून घेऊन येतात. किती छान उत्तर दिलं ना त्या मुलाने. जे आपण अन्न खातो ना ते कधीच वाया नाही घालवलं पाहिजे, कायम त्याचा आदर केला पाहिजे, पूर्णपणे ते संपवलं पाहिजे. म्हणजे जे कोणी आपले आई वडील जे शेतकरी आहेत, जे आपल्यापर्यंत हे अन्न पोचवतात आणि जे आपल्या पोटाची भूक भागवतं, त्या अन्नाचा खरंच आपण आदर करायला पाहिजे. आणि हीच शिकवण आपण आपल्या मुलाबाळांना सुद्धा दिली पाहिजे. कारण या गोष्टीतून फक्त अन्नाचाच आदर करा असं नाही सांगितलेलं, तर जे अन्न आई वडील आपल्यासाठी कमवतात, जे कष्ट करून पैसे आपल्यासाठी कमवतात, त्या प्रत्येक गोष्टीचा, त्या पैशाचा आपण आदर करायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला सांगून जाते. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आजकाल तर एक सामान्यच गोष्ट झाली की आई वडील मरतात, खूप सारा पैसा वगैरे कमवतात आपल्या मुलाबाळांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी कमवूनच ठेवत असतात. आणि काही ठिकाणी काय होतं, मुलं मोठी होतात, पैशाची जाण राहत नाही, आई वडिलाच्या कष्टाची जाण राहत नाही आणि मग कसं पण पैशाचा उधळमाधळ करायचा असं त्यांचं चालू राहिलेलं असतं. पण खरं सांगू का, पैशाची किंमत ही बाप कमाईचे 2000 रुपये संपवताना कळत नाही, तर ती केव्हा कळते, जेव्हा स्वतःच्या कमाईचं 200 रुपये संपवतो ना एखादा मुलगा, त्यावेळेस त्याला त्या पैशाची किंमत कळते. त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणापासूनच आपण अशी शिकवण द्यायला पाहिजे, असं चांगली सवय लावायला पाहिजे, ज्यामुळं ते प्रत्येक गोष्टीचा आदर करतील, जाण ठेवतील. बरोबर आहे ना? तर असो, आज मी चपाती बनवली आहे आणि इथं मी 2 भाज्या केल्यात. एक कारल्याची भाजी
आणि आता भेंडीची भाजी करायला घेतले. तर ज्या तव्यामध्ये मी चपात्या केल्या होत्या ना त्याच तव्यामध्ये मी भेंडी भाजून घेते. कारण काय होतं बघा, कधी कधी असं भेंडीची भाजी चिकट होते ना, तर आपण जेव्हा असं ते तव्यामध्ये भाजून घेतो ना पहिल्यांदा, तर त्याच्यामुळे ते अजिबात चिकट होत नाही. आणि ते भाजल्यानंतर मी काय केलं, त्याच तव्यामध्ये त्याला फोडणी पण देऊन घेतले. तर इथं फोडणीमध्ये मी काय टाकलं, जिरी मोहरी, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि शेवटी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. बस एवढ्यातच आपली भेंडी खूप छान होते, भेंडीची भाजी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.